आदरणीय दादा या पत्रकार परिषदेवर आपल्या सगळ्यांना संबोधित करतो. करायची सगळ्यांना जय शिवराय. सगळ्यात अगोदर या बलाढ्याच्या ताकदवर असणाऱ्या मराठा समाजाला मी मराठा समाजाच्या खरंच चरणी मराठा समाजाच्या मस्तक पहिल्यांदा होतो. कारण आपल्या बैठक नव्हतीच. आपण आज प्रेस घेणार होतो आणि आंदोलनाची तारीख ठरवणार होतो. पण मानावं लागेल या समाजाला 9 वाजता आंदोलनाची खोली केली आहे. म्हणलं प्रेस घेऊ आणि आंदोलन सांगू आणि मग आपण त्या आंदोलनाच्या दिवशी मराठा समाज सगळा येईल. पण आपले बोलते एकदम खात्यात पुढं ते म्हणले नाही आम्ही येणारच म्हणले ऊन पिन काय करतोय बैठकात लोक चालू बैठकीचं ही विश्वास तुमचा माझ्यावर माझा तुमच्यावर विश्वास मला खरंच आज प्रामाणिकपणाचं फळ मिळालं. तुम्ही इतक्या ताकदीनं न बोलून तुम्ही जमल्यामुळं आज सार्थक झालं. मामन भरून आलाय खरंच ना. इतकं तुम्ही मला 2.5-3 वर्षात बघितलं मी असा कधी नव्हतो. इतका आनंद झाला मला आज माझा एवढं छाती भरून आली की मला राहू दे पोरा उभा राहू द्या त्यांना आवाज ऐकायला ते दाखवायला मग ते खाली बसल्यावर त्यांना ते कॅमेरा लावता येत नाही. खाली बसा म्हणू नका त्यांना राहू दे उभा. आज एवढं मन भरून आलं की समाज धावून आला आणि न बोलवतो आणि म्हणूनच आपल्याला भीत येते. मराठ्यांचा जे दरदरा राज्यावरती ना एवढ्याच मुळे आपण एक जीवन सगळे ताकदीने एकत्र येतो. पुन्हा एकदा या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाच्या चरणी नतमस्तक होतो. आपण आता विषयाकडे हात घालू. आपण मराठा समाज 2.5-3 वर्षापासून लढतो. समाजाच्या पदरात पडलं तर हो पडलंच. कधीच 70-75 वर्षात न मिळणार या समाजाला मिळालं. खूप राहिलेलं सुद्धा सोडायचं नाही. अजिबात सोडायचं नाही. आता जून महिन्यात ऍडमिशन आहे. जून महिन्यात ऍडमिशन असल्यामुळं आता पोराचे ऍडमिशन होतं. हे उत्तम ताणीत येत भले त्या ताणीत येत 58 लाख नोंदी निघाल्या. प्रमाणपत्र द्यायला टाळायला लागले. पोरं आपल्या नोकऱ्याला लागले ते टाळायला लागले. चालायला लागले. समाजाचं यश आणि समाजाचे लीडर साहेब बनायला लागले. अधिकारी बनायला लागले. उच्च शिक्षण घ्यायला लागले. म्हणून सरकार जळायला लागले. सरकारच दुसरं कोणी नाही. सरकार जळायला लागले म्हणून त्यांना मराठा समाजाला मोठंच होऊ द्यायचं नाही कसल्याच परिस्थिती अशी यांची भूमिका आहे. पण मराठ्यांनी एकदा मैदानात पाय लावला की मराठा हटत नाही. एक मन आहे बघा सत्य पुढे शहाणपण चालत नाही. ही एक मन आहे. ती मन या 70 वर्षात 75 वर्षात तुम्ही बोललेली असेल तर ते फक्त मराठ्यांपुढे शहाणपण चालत नाही. म्हणून आपण प्रत्येक वेळेस सांगतो आमच्या समाजाची फसवणूक करू नका. पण ते उठलं सुटलं मला एक गोष्ट नाही कळाली. हो एवढा द्वेष आपल्या समाजाचा यांना हाई करू
मला सांगा, भाजप मधला मराठा कार्यकर्ता असो किंवा पदाधिकारी असो किंवा आमदार मंत्री असो, त्याच्या लेखी बळीला आरक्षण लागणार नाही का? आपला पक्ष सत्तेत आला, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, म्हणून त्यांचे लेकर मोठे होणार आहेत का? पण मराठा समाज इतका हुशार झाला, तिथं एक लय समाजाला मानतो आपण. मराठ्याने 2 भाग केले, पक्षाच्या ठिकाणी. इथं लेकरा बाळाचा आयुष्याचा प्रश्न म्हणजे, म्हणून भाजप पासून सगळ्या पक्षातले मराठी, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सगळे एक जीवन या लढ्यात लेकरा बाळाच्या स्वतःच्या बाजूने. तुम्ही पक्षाच्या बाजूला राहता, तुमच्या लेकराचं वाटलं होणार. तुम्ही नेत्याला मान देता, नेता मोठा होणार आहे, तुमचं लेकरू संपला म्हणून समजायचं. तुम्ही पक्ष वाढविता, तर जात वाढणार नाही, तुमचं पोरग पोरगी वाढणार नाही. म्हणून आपला मराठा समाज बदलला ना, याच्यात आपल्यात लय मोठा आनंद आहे. मराठा समाज इतका बदलला की मराठा समाज पक्षाला विचारत नाही, त्या दिवशीच काम करतो, करायचं असलं तरी पक्षाचं तेवढे दिवसापूर्वी. दुसऱ्या दिवशी स्वतःच्या समाजाच्या लेकराच्या बाजूला सगळे टाकते. ज्यातून मंत्री बोलते ती भाग वेगळा आहे, कारण त्यांना काहीतरी मिळवायचं आहे म्हणून ते बोलते. मी हे का सांगतोय तुम्हाला, आपल्याला समाजाच्या बाजूने हुशार होणं गरजेचं. समाज हे आपल्यासाठी देव असतात. मी बघा, तुम्ही उगाच येत नाही, सगळ्याला आवाज येतोय ना, तुम्ही उगाच येत नाही तिकडे. मी तुमचा विश्वास कमी नाही, प्रामाणिक राहू. तुम्ही उगाच नाही येत, कोण कोणासाठी नाही येत भाऊ. इथं आपल्याला एक तर रुपया नाही, आपल्याकडे एक ती पंचायत द्या, पैसे ओले बदली आपल्याला येत नाही. आपण त्याच्यातून वाट काढून ह्या संकटाला सामोरं जातोय का? आपली पिढी गेली रे, जाऊ द्या, पुढच्या पिढी तरी सुखी समाधानी करू आपण. आणि तेवढा प्रामाणिक इमानदार मी तुमच्याशी वागलो म्हणून अंतरावली तू बघायला जागा नाही. मी वारंवार हे विषय का घेतोय, आज बैठक नव्हती म्हणून घेतो, नसतात दरवेळेस इतके लोक येतातच अंतरवाली. पण याच वेळेस का ती बैठकच नव्हती, आपली पत्रकार परिषद होती, तरी जर एवढे बांधव यायला लागले म्हणल्यावर अरे यांच्या चरणी झुकावंच लागणार आहे. आणि हे प्रामाणिकपणाचं मला फळ मिळालंय. माझं फक्त एवढंच म्हणणं मांडायचं तुमच्या पुढं, वारंवार लढावं लागतं हे कोणी विसरू नका. तुम्ही जर शेती घेतली, आपले भाऊ सगळे बाहेर उन्हात तळतील तरी उभा राहिले, उन्हात रुमाला घेऊन येतो. या वेदनेची मी काळजी घेतो बरं का. तुम्ही उन्हात तळता, तुम्ही पावसात झोडपता, मुंबईत झोडपला पण हटला नाही, त्याला मराठा म्हणते. त्यांचेच गाड्या घेऊन पळाला तुम्ही, काय मुंबई पळत होते. मला पहिले ते कळलं, ते पोलिसाचं बॅरिकेड त्याला चाक असते म्हणून ते पळत. अरे बेदार घालते ना. मुंबई जिवंत केली तुम्ही, जिवंत, विचारानं जिवंत केली. आता मुंबईतले लोक काय म्हणतात माहितीये का, परत येणार आहेत का आपण लोक राय ढोंगराला तिकडं या हो पुन्हा. अरे तू इथंच हे आम्हाला इतक्याला म्हणावं लागतंय ना. म्हणजे लोकांना लोक कदरत असतील तर त्यांना आस लागली, आस. तुम्ही मराठ्यांनी मुंबई जिवंत केली विचारानं पुन्हा. नसता त्यांचं 2-3 काम होती, ड्युटी आणि घर. झोपलाच लगेच, उठ लागे निघाला ड्युटीला. हे आपण नवीन एक वातावरण तयार केलं, आपण एक नवीन शांततेची दिशा दिली. आता पण शांततेतच होणार आहे, पण आंदोलन भाऊ असं होणार आहे आता, असं करायचं. पुन्हा मात्र फडणवीस साहेबांना चारी दिशा काही दिसलं पाहिजे, नुसते मराठीत दिसले पाहिजे. माझं फडणवीस साहेबांबद्दल वाईट मत नाहीये,
पण माझ्या समाजाचं वाटलं होणार असलं तर मी तुम्हाला कोणालाच मोचणार नाही. मला मित्र नको, मला मंत्र्यांशी संबंध नको. मला माझ्या समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा, मला ते सुखी समाधानी बघायचं. त्यासाठी मी जीवाचं रान केलंय. मी इतकी शरीराची झीज केली की मी विचार नाही करत. मला जगायची इच्छा नाहीये, खाऊन जगायचं नाहीये. मला समाजाचे लेकर सुखी समाधानी करायचे. तो रिझल्ट दिलाय मी समाजाला, म्हणून समाज एका बाजूला तो रिझल्ट दिला नसता समाज उभा राहिला नसता. मी फडणवीस साहेबांना दोष नाही देत. माझं म्हणणं हे की तुम्ही हैदराबादचा JR काढला, प्रमाणपत्र फडणवीस साहेब तुम्ही रोखले का? प्रमाणपत्र सणासण निघत होते, आताच बंद कस काय झालं? फडणवीस साहेब तुम्ही जरी मंत्री असलात तरी मराठ्यांनीच केलेले ते ध्यानात ठेवा. तुम्हाला वाटत नाही तुम्ही हुशार आहेत, पण गोर गरीब शेतकरी मराठा सुद्धा लय हुशार आहे. तुम्ही विसरू नका. तुम्ही आमचे प्रमाणपत्र तुम्ही रोखले, त्याचं कारण सांगतो मी. आज मी तुमच्या पुढे सगळं बोलणार आहे. तुम्हाला ऊन लागतंय, सगळ्या बाजूला उन्हात तळाचे पोरं याची सुद्धा जाणीव आहे. पण आपण तळल्याशिवाय आपल्या लेकराला सुखाची सावली नाही येणार. आपण जिथून तळा आपली पुढची पिढी मोठी होणार आहे. अधिकाऱ्यांना जर विचारलं ना, कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅझेटनुसार द्या, ते म्हणते सरकारनं सांगितलं मला देऊ नका. मग याला जबाबदार कोण? देवेंद्र फडणवीस साहेब, दुसरा कोणी नाही. त्याचं कारण पण सांगतो लगेच. मी पहिले सांगितलं त्यांचा काही विरोधक नाही, पण जे सत्य ते मी सांगणारच. त्याचं कारण असं आहे, एक 4-5 महिन्यापूर्वीचं भाषण बघा तुम्ही फडणवीस साहेबांनी. फडणवीस साहेबांनी 4-5 महिन्यापूर्वी अधिवेशनात भाषण केलं. मंत्र्याला किंमत नाही असं ते म्हणले. मुख्यमंत्री सर्व असतात. मग आमचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हीच रोखले. आता भूतकाळ नव्हते. भाग दुसरा, पहिला अगोदर क्लिअर करू की हैदराबादचं गॅझेटियरचा JR काढला, त्याची अंमलबजावणी पण सरकारनं केली. त्याचं कारण असं की सरकारनं एक जाहीर स्टेटमेंट केलंय, 308 कुणबी प्रमाणपत्र गॅझेटियर प्रमाणे निघाले. याचा अर्थ हैदराबादचा JR लागू झाला, अंमलबजावणी झाली. त्याचा अर्थ असा आहे. पण तिथून पुढचे प्रमाणपत्र का दिलेले? तुम्ही जी स्थानिक चौकशीचा अहवाल तयार केला त्यानुसारच कुणबी प्रमाणपत्र आम्हाला पाहिजे. त्यानुसारच तुम्ही प्रमाणपत्र द्या. फडणवीस साहेब या गोरगरिबांच्या मन जिंका, कवा माझ्या तुम्हीच करा. काय करायचं आम्हाला राजकारणाचं, सत्तेचं फट्टेचं? मला नाही हाव तिचे, माझ्या समाजाला पण नाही. पण आमच्या लेकर नाही मरून देऊ शकत आम्ही. तुम्हीच नाही, तुमच्या 50 पिढ्या बी आल्या तरी मी मराठ्याला फडणवीस साहेब धक्का बी लागू देणार नाही. तुम्ही कितीही ताकद लावा, मराठ्यांचं वाटवं नाही होऊ देत. दुसरं काय सांगितलं त्यांनी मुंबईत आपल्याला? शिव झाला एक भाग. हैदराबादच्या JR प्रमाणे मराठवाड्यातले मराठे हे सगळे कुणबी. मराठवाड्यातल्या मराठ्यांना आता इथून पुढच्या काळात प्रमाणपत्र वाचून फडणवीस साहेबांनी रोखू नये. सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन सगळ्यांच्या व्हॅलिडिटी द्यायच्या. आंदोलनाच्या तारखेच्या आत नसता आंदोलन भयानक होणार. दुसरा भाग, 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्याचे सगळे प्रमाणपत्र द्या. ग्रामपंचायतला महाराष्ट्रातल्या जे 58 लाख नोंदी सापडल्या त्या ग्रामपंचायतला लावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस अभियान घेतले होते. जे सत्य ते करायला दीड खुलास केलं पाहिजे त्या मताच्या आधी. एकनाथ शिंदे साहेबांनी अभियान घेऊ प्रमाणपत्र दिले, कारण नोंदी सापडल्या तर घ्यायचं काय का? तसंच फडणवीस साहेबांनी करावं ही आमची इच्छा आहे. मी आजच गोड बोलतोय, आंदोलनाच्या तारखेच्या जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही सगळे मी पट्ट्यावर घेतले म्हणून समजा. फडणवीस साहेबांसहित तुम्हाला सुट्टी नाही. पण
तुमचं शहाणपण मी मराठीच्या पुढे चलू देत नाही, त्याची काळजी नका करू. फक्त आज गोडीला सांगावी, शिंदे साहेबांनी जसे अभियान घेतले अभियान लावा ना, काय द्यायचंय? फडणवीस साहेबांनी छाती ठोकून सांगायचं, चाल मी जे आर काढलाय मराठवाड्याचा, मी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या सगळे देणार, कारण ते ओबीसी आरक्षणाच्या अगोदरचे मराठी आरक्षण म्हणून देतोय. जिंका मराठ्याचे म्हणत, कशाला बोलू मी तुम्हाला? तुम्ही सगळे प्रमाणपत्र देऊन मराठ्यांच्या मनात जिंका. आम्ही जी तारीख डिक्लेअर करणार आहे त्याच्या आत. मुद्दा तिसरा, साताराचा संस्थांचा जी आर तुम्ही का काढत? इथं मनोज जरांगे भाऊ जरांगे पाटील सोपा नाही, इथं भेदभाव नसतो. 5 विभाग आमचे, अखंड महाराष्ट्र आमचा. मराठवाड्याला मिळालं मग पश्चिम महाराष्ट्र मागा अजिबात नाही. पश्चिम महाराष्ट्रातले मराठी एक शब्द सुद्धा बोलत नाहीत, का तर त्यांना विश्वास आरक्षण देऊ शकतो. आता तो म्हणजे 1 महिन्यात जी आर काढतो, सातारा संस्थांचा काढला का? 8 महिने दम काढला. तुम्हाला मी विचारासाठी बोलावलं, माय बापू काय चूक आहे माहिती? 8 महिने वेळ द्यायला किती वेळ द्यायचा? आणखी मी नाही वेळ देऊ शकत. याला वेळ द्यायचा आहे का? म्हणजे वेळ द्यायचा 8 महिने गेला. सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांच्या गॅझेटियरचा, संस्थांच्या गॅझेटियरचा जे आर कोण काढून त्याची अंमलबजावणी पाहिजे. पण चौथा मुद्दा, 1994 ला जसा जे आर काढला त्याच धर्तीवरती सातारा संस्थांचा हैदराबाद गॅझेटियरचा, म्हणजे त्याच्या त्या जे आर मध्ये हैदराबादचं गॅझेटियर सुद्धा घ्यायचं. त्या 3 गॅझेटियर मध्ये सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान या संस्थांचा जो जे आर निघणार आहे तो 1994 ला जसा जे आर काढला ओबीसीला आरक्षण देताना त्याच धर्तीवर पाहिजे. कारण त्यांना कसं काय जे आर काढला 94 ला 1 दिवसात आरक्षण मिळालं, आम्हाला कसं काय मिळालं? 8 महिने झाले तरी. म्हणजे पुन्हा खोटी मला पाहिजे नाही, मग मी खोटा ठेवतो. तुम्ही खोटी ठेवली की मी खोटा ठेवला. मी बोलतो तसंच करतो. मी माझ्या जीवनात माझ्या समाजाचा विश्वास संपादन याच्यावर केलाय. मी प्रामाणिक राहिलो, बेमान माझ्या समाजाशी नाही झालो आणि आयुष्यात होणार नाही. मला ना ते खोटे आरोप करून खोटं बोलून ते पैसे कमवून मला त्या पैशातून माझ्या लेकराला अन्न खाऊ घालायचंच नाही. ते बेमानी करत काय इथं पैसे तर थोडं करण, पण खोटं बोलून पैसे पद मला नाही कमवायचे. तमिळनाडी गॅंग दुसरी त्यांचा चालू आहे. मी शांत राह म्हणतो, यांच्यातलं गतकली मी शांत राह म्हणतो. एका दिवसात भोगा करते, एका दिवसात हे मराठीच्या पोरं एवढं बेकार खनखन मायापासून डोकं खराब करून टाकलं येते. म्हणून आमका यावा बोलला, तमका तेव्हा बोलला, बोलून दे म्हणलं. त्याला नुसतं बोलायचंय. मला समाजशी सोडायच्या 6 करोड लोकांची मला रोज काम याला नुसतं बोलायचं काय? हे म्हणतात नाही बघतो, म्हणलं नको बघतो, पाय पडतो गब्बस. हे जी आग आहे ना, लय मोठा जाळ आहे मराठ्याला खेटल्यावर. एका दिवसात बुकटा करतील. मी डोकेतोय त्यांना वाटलं भेटकीच का म्हणून बोलत नाही, आणि तुला मोज येत नाही तरी म्हणून बोलत नाही. छक्केन पंजे कसले दिसते, वेगळे वेगळे दिसते. छक्केन पंजे कसले दिसते. आता बाय मी काय करू काय करू काय करू म्हणतो आमचं वाकडे. नाही तर काय राहू तिच्या. अरे मग काय, अरे मी शेतकऱ्याचं पोरग, मग राग येतो राव तुम्ही खोटं बोलता. अरे जीवनात रक्त कसं असावं? सातवा नाही बापाचा मराठ्याचा रक्त अंगात असावा. नालायक रक्त खोटं बोलून आरोप करायचे आणि पैसे कमवायचे, त्याचा भूक खायचा आणि लेकराला खाऊ घालायचा. काय जिंदगीला अर्थ आहे तुमच्या? मरा मरा. काय जागा तुम्हाला वाटतं तुम्ही दादा आहे मी बोलतो तेव्हा बोलतो. अरे तुला पण माहिती मी काय चीज,
मी बी लय मोठ्या तालमीतला पठ्ठा आहे हो. हे तुला पण माहिती. फक्त या पठ्ठ्याच्या खांद्यावर मराठ्यांनी माझ्या गरिबांनी जबाबदारी टाकली म्हणून ऐकून घेतली. कारण मी जर एक वाकडं पाऊल टाकलं तर माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. या समाजाला प्रश्न सोडायला, वेदना सोडायला माणूस नाहीये. माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली म्हणून मी गप आहे. मला ते लेकर दिसतात काही करताय ते नको तू गप बस. माझ्या मनालाच बोलतो मी तू गप मार घाल बस गप बस गप बस गप बस. काय करतो तू याच्या शिकवच्या आहे ना उगाच हे समाजाच्या लेकराला कल्याण होतं तू आहे मला रोज काम आहे. इकडे केस झाली हॅलो केस झाली मी लगेच तुला हा लगेच थांब ना थोडं ती एकदम खात नाही बापा फोन लावायला मग पाठवून आणि लावून तर सुद्धा एकदम खात नाही बाबा. मी लगेच बोललो काय त्याच्यावर कोण खोटी केस केली त्याला बांधकाम फोडीला त्या पोराला कम नाही घेतलं. आता टंकली कमुड्या ते लवली कमुडी फोडते ते सरकार सगळं बैठक लावली त्याला ते मृत घोषित केलं. मला कोरोनाला मृत घोषित त्याला सांगितलंय मला रोज काम नाही त्या लेकराबाळांचं कल्याण करायचं. इडनपीचे पोरं मुंबईत बसवले बावनकुळे साहेबाला सांगून ती बैठक घ्यायला तो मार्गी काढायला लावलं. मला वाटतं काढला त्यांनी तो काम केलं म्हणलं केलंच म्हणलं पाहिजे या मताच्या आम्ही. उदय सामंत साहेब सांगितलं तुम्ही तिचे काढा मला बलिदान केलेलं कुटुंब एमआयडीसी लावायची तुम्ही एसटीत लावले ती एसटी गरम डोंगर खाली गरम हवा येते म्हणजे आमचे लेकरं गेलेत आमच्या समाजासाठी. त्यांचे कुठं डोंगर पडले तर त्याला तरी एसटी गेअर लागून टाकायला तुम्ही कुणा गेअर सुद्धा हातात येत नाही आणि त्याला एसटीत टाकले ते शिकलंय मरणाचं आणि त्याला एसटीत राहिलं. शिक्षणाप्रमाणे द्या माझ्या लेकराचं कल्याण होऊ द्या ना. या भूमिकेत मी म्हणून मी हे नादी लागत नाही. मला रोज काम आहे रोज काम आहे. इथून साहेब मध्ये पोरं त्यांच्या काय भरता राहिले की एमपीसीच्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाढून देतो म्हणलेले ते काम आहेत मला ते करून घ्यायचे. सारखी म्हणते पोरं आपले माय बापू आपल्या विषयी लेखन केले आपण कधी पोरं बसत नाही. तुम्ही अंतरवाली येताना इथं सत्य माहिती मिळते म्हणून येतात. गुन्हा जे तुम्ही तळतात ना इथून सत्य समाजाच्या हिताचं घेऊन जायचं म्हणून येतात. म्हणून तुम्ही गुन्हा तळताना तिथं गुन्हा तळायला टाइम नाही भाऊ कुणाला. मी तुम्हाला जेवढं काय सांगतो ते सत्य सांगतो. यांनी 60 पोराचे काम आहे 80,000 पोराचे शिष्यवृत्ती थांबल्या गावात गोळा करता आमच्या पोरांचं. मला माहिती मिळाली ती खरी खोटी माहित नाही. 1600 ते 1800 करोड रुपये महामंडळाचे थकले. मेले ना पोरांचे कर्ज बाजारी हो. इकडं भारतात देवेंद्र फडणवीस साहेब कथाच सांगत आम्ही मराठ्यांना उद्योगपती करायला लागलो. महामंडळ स्थापन केलं आणि परतावे कोणी द्यायचे. पूर्ण कर्ज बाजार झाले शिबिर खराब व्हायला लागले. मला काम आहे मला रोज समस्या आहेत. कुणाच्या बांधाचे शेताचे आहेत कुणाच्या पोरी शिकायला तिथले आहेत कुणाच्या कॉलेजचे आहेत कुणाच्या शाळाचे आहेत कुणी दवाखान्यात आहेत कुणाचा ऍक्सिडेंट झाला. मला रोज ते काम आहेत. मला समस्या सोडायला लागतात. बोलणाऱ्या लोकांच्या समस्या सोडायच्या उठला की फक्त बोलायचं दुसरं आहे का पुत्र तरी का दाना. मला रोज काम करायचं आणि मी समजा असं मनात धरून चला समजा का मी तर मोकळा होतच नाही आता पण समजा मी त्याच्यासारखा मोकळा झालो त्याला काय काम नाही मला काय ते गेलेलं मी गेलेलं. ते अंगावर बोलणार तो कमराच्या खाली बोलणार तर मी कमराच्या वर मी बोलणार खाली बोल. मी लय काचत आणली तिला माझ्याकडून काय शब्द कमी येतात. भारतात कोणत्याच पुस्तकात लिहिलेले असे शब्द आहेत आपल्याला. कमीत कमी 15 तास तरी मस्त पाणी पिणार नाही आपल्या एका शब्दात. आणि तुम्ही कवा ऐकलेलं नसेल इतकं तुम्हाला काय ऐकायला मिळत. मी खोटं नाही बोलत पण मला त्याच्यात वेळच नाही. तो मोकळा आहे मी जर मोकळा झालो समजा मी समाजाला विचारलं 1 वर्ष खांड मला आता काय मोकळं सोडा बोलायसाठी.
तर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे। मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा आंदोलन होणार असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। मला कुणाशीही वाद घालायला वेळ नाही। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत। मला नाही दाखवायचं ती, मला नाही दाखवायचं। तुम्ही पुढे जाता, पुढे झोपाता, तुम्ही कोणत्या मंत्र्याजवळ भेटलात, कुठं मंत्रालयात भेटलात, कोणत्या खाऊ गल्लीत भेटलात, एअर ऑफिसच्या ऑफिसला, त्याच्या खाली कोणत्या ऑफिसला कसे भेटलात, तुम्ही संभाजीनगरला पुढे थांबता, तुम्ही लातूरला कोणा तिथे गेलात, तुम्ही परभणीत जाऊन काय केलं। हेडलाईनचे प्रस्तुत करता शिवसमर्थ, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। TV9 मराठी, एकमेव। राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडनं पवारांकडे पार्थ पवारांची तक्रार, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। अजितदादांच्या राष्ट्रवादीमधला अंतर्गत संघर्ष आता पवारांच्या कोर्टात। पवारांनी कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी, बड्या नेत्याची मागणी, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्याला 2 कोटी देणार होते तेच माझ्याकडे आहे, शपथ खोटं बोलत नाही। ज्याला 2 कोटी देणार होते, 17 नंबरचा म्हणजे 16 झालत्या संघटना झालत्या म्हणतो आम्ही, पण जातवान इमानदार त्याच्यात एक जण निघाला। त्याला नाव विचारलं नाही, मी तर नाव सांगितलं असतं। दुसऱ्या वेळेस विचारित तुझं नाव सांगू का, त्याला इमानदार म्हणून नाव सांगणाराला हो टाळ्या वाजल्या नाही तर काही तर केला पाहिजे। जातवान आजकाल रक्त म्हणत होते की माझ्या डायरेक्ट किंवा मला म्हणतात आता 2 कोटी घे, लगेच मंत्र्याचा फोन लावतो, तो घरी पोहोचणे तर तू घ्यायला। ते रात्रभर झोपला नाही संघटनेचा अध्यक्ष, झोपला नाही, सूर्य उगता चालतो पाहिजे, रातभर झोप नाही, असं सुरू आहे। मला म्हणले होते पण माझ्या दाजी असे कधीच वागले नाहीत माझे, मला नाही वागायचं। लात मारतो म्हणजे मी असल्या पैशाला, पण मला जाती संग राहायचं, तुमच्या सोबतच राहायचं। आणि ती त्यांच्या चर्चा झाली, फोटो बी आले, आमच्यावर फोटो आहे का, कोण कोण येते ठरवणारे फोटो बी आले, मंत्र्यासंघ आले, आमच्याकडे सगळे आले। बोलणाऱ्याचा विषय सांगतो, कशाच्या जीवावर बोलते, कशाच्या जीवावर बोलते, पण मी ते नाही दाखवलं। कारण शेवटी मला असं वाटतं, ते शेवटचा शब्द सांगतो, मला असं वाटतं माझेच भाऊ बदलतील, नाही करणार समाजाच्या लेकराचं वाटलं बदलतील, मी भेट नाही, तुम्ही काहीच नाही तितका पुढचा मी आहे, तरीही मला तुमच्या विरोधात जायचं नाहीये, सावध व्हा। शेवटी आपला समाज आहे, आपले लेकरं बाळ आहेत, एकीकडून वडा समाजाचं कल्याण होईल। गद्दाराच्या यादीत, बेमानाच्या यादीत जाण्यापेक्षा कुणाला तरी खुश करण्यासाठी, बोलायसाठी आपल्या समाजाचं कावडं करायचं। मला तर हजारो करोड रुपये दिले असते, काही दिलं असतं, मी वाय फिरलो असतो मी त्याच्यात, तुमचा वाय निघून गेला असतं। मग तुमच्या लेकरा बाळाचं, तुमच्या लेकरा बाळाचं वाटलं करतो, मी बघतो वाय ते खोटं नाही। कसल्या आग्र्याचे नंबर लागत आहेत, मराठ्याच्या विरोधात बोललं की खासदार, मंत्री, आमदार व्हायला, मग तुम्ही किती काम करतो राहतो। कधीच या काळजाला, या रक्ताला बेमानी शिवू शकत, फक्त तुमच्यासाठी। आणि ह्या विषय अर्पण केले तुमच्या पायावरती, कधी मरण येऊ दे, पण समाजासाठीच येईल। आणि तुमच्या लेकराच्या चेहऱ्याला आनंदच दिसतो। किती टोळ्या यावल्या, किती टोळ्या, ती टोळी बंद पडली होती त्या संघटनाचा ना प्रेस घ्यायची ठरलो, तारीख पण डिक्लेअर झाली, प्रेसची तारीख डिक्लेअर झाली, काय झालं बरं माहितच नाही काय झालं। आणि आरोप करतात काही पण कसले पण, जवळच्याला सुधरू देत नाही, जवळच्याला मोठंच होऊन देत नाही, आणि समाज जवळचा नाही, तो मोठा झाला की मग चांगला, मग चांगला जरांगे पाटील चांगला का वर, त्यो म्हणून तसं मी ऐकल्यावर जरांगे पाटील चांगला, काय पद्धती राव। आणि जरांगे पाटलांना नाही ऐकल्यावर चांगला नाही देऊ का,
येत आहे तूच म्हणला नागतात जेव्हा कुठे होऊ देत नाही. कळतंय मराठा समाजाला. आजचा प्रश्न काय आहे, इथं मोठा होऊ शकत नाही. बरं त्यांचा दावा काय तो नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये मनीषा वाघमारे हिला आज सीबीआय कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. मात्र तिच्या पतीचं पुण्यातल्या बिबेवाडीमध्ये हॉस्पिटल असल्याचं समोर आलंय. तिचा पती संजय वाघमारेचा दाताचा दवाखाना आहे. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. TV9 मराठी भारताची खाद्यतेल आयात मागील 6 महिन्यामध्ये 14% वाढली. आयातीवरील खर्चात देखील 19% वाढ. आयातीचा खर्च 87,000 कोटी रुपयांवर. नेपाळमधून रिफाईंड तेलाच्या आयातीत वाढ. पेट्रोल आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरनं महागलं. नवीन दर लागू. मुंबईमध्ये आता पेट्रोल 106 रुपये 50 पैसे तर डिझेल 93 रुपयांच्या घरात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव कडाडल्यामुळे दरवाढ. पुण्यात पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटरवर तर नागपुरात दर 107 रुपये 14 पैशांवर. डिझेल 3 रुपये 11 पैशांनी वाढून 93 रुपये 69 पैसे प्रति लिटर. जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमतीत मोठी वाढ. भारतामध्ये मात्र 3.5% दरवाढ. इंधन बचत करता येईल तितकी करा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. पंतप्रधान मोदी जे सांगतायत ते देशहितासाठीच. आपल्याकडे देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ. पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनावरती फडणवीसांची प्रतिक्रिया. देशात पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ. वाढत्या इंधन दराविरोधात स्विगी, झोमॅटो ते ओला, उबर चालकांचा देशव्यापी लॉग आऊट. दुपारी 12 ते 5 या वेळेत लाखो कामगार निषेध करणार. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला नागपुरात प्रतिसाद. मनपा पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आठवड्यातून 1 दिवस बस आणि मेट्रोनं प्रवास करण्याच्या सूचना. प्रशासकीय स्तरावरती मोठ्या काटकसरीच्या उपाययोजना लागू करण्यात येणार. पालघरच्या बोईसरमध्ये आमदार विलास तरे यांचा ग्रीन संदेश. विलास तरेंनी इलेक्ट्रिक वाहनातनं मतदारसंघाचा दौरा केला. विलास तरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद. बुलढाण्यामध्ये डिझेल तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःला वखाराला जुंपण्याची वेळ. फडणवीस सर यांनी हिरा महाराष्ट्राला लागलेला आहे. हिरा ओपन मध्ये आता ओबीसीला येता येणार नाही. मी वाचला नाही, तू वाचतो त्यात काय कुठे मला माहित नाही. तू वच योगेश बोरसे आपल्यासोबत जोडले गेलेत. योगेश, काय माहिती? मनीषा वाघमारे जे नीट पेपर फुटी प्रकरणात अटकेत आहे, जे तिचं याच ठिकाणी ब्युटी पार्लर आणि क्लिनिक आहे जे पुण्यातल्या बिबेवाडी परिसरात आहे. तुम्ही ह्या पक्षाचे जे उमेदवार करतात त्यांनी वाटवलं गेलं. त्यांनी एक GR काढलाय. आता ओबीसीच्या जागा घेऊन ओपन मध्ये घेता येत होते. आता घेता येणार नाही का? मराठी आरक्षण पाहिलं का द्वेष की तुम्हाला झोपला होता का रे? मराठ्याला आरक्षण नव्हतं तेव्हा जर योजना काढला तर आमच्या जागा या ओबीसीने खाल्ल्याच नसत्या. ओपनच्या जागा 50% ह्या ओबीसीने खाल्ल्याच नसत्या. त्याच वेळी जर GR काढला असता ओबीसीने 50% घ्यायचं नाही. आम्ही कशाला बोलते काढले असते रे? पुऱ्या जागा घालून घेतल्या आणि आता जे काढतात ओबीसी ओपन मध्ये यायचं. आमच्या पुऱ्या जागा हडप केल्या.
50%तल्या 30% जागा ओबीसी खाल्ल्या. मी आता अभ्यासकांना बोलवणार आहे आणि आजच प्रेसच्या माध्यमातून सांगतो, फोनची अपेक्षा ठेवत जाऊ नका. पाय पडतो तुमच्या सगळ्यांच्या, मराठा समाजाचा सह अभ्यासक समन्वय सगळे. 28 तारखेला 28 मेला राज्यातले जेवढे अभ्यासक आहेत तेवढे आम्हाला हे जे चांगलं आहे का नाही तुमच्याशी चर्चा करायची. समन्वयक ज्यांना आरक्षणाचा अभ्यास आहे सगळे 28 मेला अंतराळी घ्या. जेवढे अभ्यासक आहेत, इतिहास तज्ञ, मोठ्यातले मोठे म्हणतो मी, संघटनेचे संस्थापक असतील, मोठे अभ्यासक असतील, मला श्रेय देणारा अभ्यासक असला तरी या तुमच्या पाया पडतो. मी ते सोडून दिलं, मी मनावर नाही घेतलं तुमचं. तुम्ही म्हणून माझ्याकडे येणार, कारण तुम्ही उची चोच आणली त्यामुळे तुम्ही येणार. माझी इच्छा आहे, मी काही बोलणार नाहीये तुम्हाला. तुम्ही या आधी समाजाचं हित महत्वाचं आहे, तुमचा माझा दुरावा महत्वाचा नाहीये. माझं किती चांगला आहे, पण तरीही मला अभ्यासाची सुरू आहे. नको तुमच्या पुन्हा जाणून घ्यायचं चांगला आहे का तर कसा आहे, पुन्हा बोलायला जागा नको. कारण मला तारीख त्या आंदोलनाचे डिक्लेअर होणारे तुम्ही सगळ्यांनी सोडून द्या. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खान तुम्ही सगळ्यांना सगळे काम करून द्या. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, मराठवाडा जेवढे अभ्यासक ज्ञानिक आरक्षणाचे सगळे मला बोलले असला तरी मी बोलवल्यामुळे मी आल्यावर म्हणणार नाही तो असं का बोलावं, अजिबात म्हणणार नाही, सहमत होईल. कारण तुमची माझी नाराजी बोलल्याबद्दल नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी तुम्ही समाजाचा अभ्यासक म्हणून तुमचं सगळं ऐकून घेऊन मी सरकारला घेऊन सांगणार. कारण त्या ज्यावेळी बोलायला वगैरे आता जागा कशा आणल्यानंतर सांगतो तुला, ओबीसीने जागा खाल्ल्या कशा आपल्याला, ओबीसीला 52% जागा आहे, 50%ला इकडे कमी 30% जागा येत नाही. ओपन मध्ये 30% जागा घालला ओबीसीने 30%, त्यांच्या जागा किती 52%, 82% एकट्या ओबीसीने आरक्षण झालं. एकट्या तुम्ही टाळा जमीन वेळ आले आपल्या वाईट वेळ आले आपल्यावर. दोन त्याचा एक नाव आपण आलो आणि याला एक जर यांनी दोन बिल्डिंग बांधल्या आणि आपण मराठी झालेल्या बंदा वाटलं झाला आपलं. कुणी पाठी म्हणलं सांगितलं 50% म्हणून तिकडे काय करायचं बंदा. आपण उत्तम होता पाटील म्हणलं साहेब नेता आला एखादा शिवाय गाव फुटत नाही तो माझ्याकडून पाहिजे गोष्टी उचल साहेबांनी लेकर जर अधिकारी शिक्षणात उच्च शिक्षणात नाही गेले तर जमिनी सोबत त्याला
20% पूर्ण मराठी, ब्राह्मण, मारवाडी, मुसलमान जेवढे टक्के असतील त्या 20% जागा किती आल्या? 2, 3, 4. मग आपल्या लोक काय म्हणणार? पुढे नोकऱ्या आरक्षणच नाही, काय शिकून उपयोग येईल किंवा आरक्षण येते. आपला जो कमी झाला ना नोकऱ्याचा नेता बघू नका, पण पुढे अधिकारी बनणार 60-70 वर्ष म्हणून बरोबर आता जे आता हो पण ड्युटी द्यायचं त्यासाठी काय झालं कसं मी नाता काढलं 60-70 वर्ष जागा म्हणून मला म्हणून सांगू आपण झोपलं काय मराठा झोप आलेलं आंदोलन अरे म्हणून मस्त झाला आल्या मराठी मराठ्याला कसं करणार तुम्ही म्हणताय आमचं आरक्षण घेऊ नका आमच्या लोकांना फाशी द्यावा आपण सर्वेसर्वा झालोय असं पार्थ पवारांना वाटतंय. शरद पवारांकडे तक्रार जरी असली तरी सुद्धा पार्थ पवार ऐकतील असं वाटत नाही. अंजली दमानी यांची यावर प्रतिक्रिया. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना समज दिल्याची सूत्रांची माहिती. तर श्रीवास्तव यांना नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीतनं वगळलं. त्यामुळे आता श्रीवास्तव यांनी पवार कुटुंबावर आरोप केले होते. दरम्यान श्रीवास्तव हे पटेल तटकरेंचे निकटवर्तीय. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये तटकरेंच्या नावापुढे प्रदेशाध्यक्ष असा उल्लेख नाही. प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे सुद्धा कार्यकारी अध्यक्षपद नाही. तर आम्ही चर्चा करून यावर मार्ग काढू. तटकरेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये एनसीपी नेत्यांची पुढील आठवड्यात बैठक. तर राष्ट्रवादीतील कथित अंतर्गत कलहावर चर्चा होणार. सुनेत्रा पवार राष्ट्रवादीतील नेत्यांशी चर्चा करणार. जात-पात धर्म धरून कधीच राजकारण केलं नाही. एखाद्याबद्दलची चुकीची भावना तात्पुरती असते. धनंजय मुंडेंचं वक्तव्य तर खरं काय ते लोकांना माहिती आहे, म्हणूनच मी शांत. धनंजय मुंडेंचं सूचक विधान.
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा असतात असं फडणवीस म्हणाले होते. मी मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही, मग प्रमाणपत्र का रोखले? मनोज जरांगेंचा फडणवीसांना सवाल. तर मराठ्यांची मनं जिंकण्याची मुख्यमंत्री फडणवीसांना संधी असल्याची ही जरांगेंची प्रतिक्रिया. नका, सर्व पक्ष मराठ्यांनी साथ द्यावी, जरांगेंचं आवाहन. तर सर्व अभ्यास असाव किंवा हिंदूचा असाव किंवा हिंदूच्या बाहेरच्या धर्माचा असाव, पण स्वतःच्या लेकराप्रमाणे दुसऱ्याचं लेकरू धरणारा असाव. माझ्या समाजाच्या आई बापा रात्र दिवस कष्ट करतात, पुढे अधिकारी होत म्हणून, आणि तुम्ही त्याच्यावर दृष्टीने दुपारवर डोळ करून टाकता. म्हणून दुरावा जर होऊ द्यायचा नसला, ओबीसीच्या काही नेत्यांनी जी राव ठेवली मराठ्याच्या विरोधात काम करायचं ती बंद करावं. मराठा ओबीसी दुरावा गाव खेड्यात होऊ शकत नाही, आणि आम्ही कधी हो बी जाणार. नेते संभ्रम करते 7 जण. मराठ्यात आणि ओबीसी दुरावा निर्माण झाला पाहिजे. खालच्या ओबीसींना सांगतो, गाव खेड्यातल्या ओबीसीला आणि मराठ्यांना, आमचं लेकरू जर नोकरी लागलं तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ नका, दुरावा होणार नाही. आरक्षणाची नोंद निघाली, तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ नका, दुरावा होत नाही, कारण आम्ही तुमच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही. आपल्या नोंदीवरती, आपल्या प्रमाणपत्रावरती हे ऑब्जेक्शन घेतलं. काय करायचं त्या मित्राचं? मराठा समाजाचे लेकराचं वाटोळ करणारा मित्र असा कोणता मित्र आहे? आणि ते मित्र तो पार पाडण्यासाठी स्वतःच्या लेकराबाळाचं पोरं तुम्ही फसव देणार का? स्वतःच्या लेकरा बाळाचं लिखी बाळाचं वाटोळ होऊ द्यायचं असा कोणता मराठा आहे? म्हणजे तो आपलं ऑब्जेक्शन घेऊन वाटोळ करायला लागला, आणि तुम्ही म्हणता दुरावा निर्माण व्हायला लागला. वा, ती मित्र ठेवण्यासाठी कर जातीचं वाटोळ. मी जातीचा कट्टर आहे आणि मी कट्टर राहणार आहे. मित्र आमच्या पोरांनी ऑब्जेक्शन युट्यूब वर बोलतो त्याचं ते काय कोण पण केलं काय ठिकून तू का बोलतो बोलून काय करा तुला. आमचे पोरं काय बोलायला लागले त्याचं लगेच गाडीत खाली घाली. आपल्याला नाही तर त्यांचं करतो कसं जसं तसं व्हावं लागेल ना. आपलं पण करते त्यांचं पण करता येत असं ना आपल्याला. आता वागल्याशिवाय उभा राहिल्याशिवाय पर्याय नाही. तर मग हे आपल्याला करते महासमाज सोन्यासारखा आहे. पुन्हा लोक फटाके काल निवडून आपल्या भावानं असे भयानक नाट्य मराठा आरक्षणासाठी बलिदान कशासाठी केलंय फडणवीस साहेब कळतं तुम्हाला? परत तुम्ही म्हणता मी बोलवतो, मी 8 महिने देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आर दिला मराठ्यांनी कौतुक केलं नाही त्याचं. पुढे बी करणार का नाही आपण? का बोलतो त्याचं कारण त्यांचा कोणतरी पोलीस अधिकारी नीट तोडलं नाही. माझाड्याला जमले ते माया काचड्यात बसू दे. तो आज जर नाही वासुदेव केला तर मला म्हणून जरा घे म्हणून काय केलंय पुढे ते कागद पुढे घे. हे दुसरे की पुढे घ्या. सरपंच आले का नेटवर्कचे? तुम्हाला सांगतो काय झालंय, किती वाईट जळत आहे मराठ्यावर बघा. मी काय चुकीचं बोलतो? मी मराठ्यासाठी शत्रुत्व अंगावर काय घेतलंय? मराठ्यावर अन्याय होऊ नये म्हणूनच ना. आणि तुम्ही पक्षाचा उदोदो करणार, तुम्ही नेत्याचा उदोदो करणार. वा, मी शत्रू का सांगू झालो? बलिदान गेलं का? फडणवीस साहेबांनी येरी ग्रामपंचायत जाळी 51 लाखाचं नुकसान झालं. इटा सकट जरी जळलं तरी 51 लाखाची ग्रामपंचायत. इटा सकट जळलं तरी, इटा सकट म्हणतो आम्ही, सरपंच म्हणला नेकनूरचा, ते म्हणे इटा सकट जरी जाळी तरी 51 लाखाची नाही.
काय आरोप ठेवला त्याच्यावर यांनी ग्रामपंचायत जायला आणि ते पोरं 9 ते 12 जणांत नाव दिलं. खरे असतात तुम्ही नंतर तुमच्या मागे मी लागलो. कोण आहे देवा अधिकारी? कस काय 1 लाखात काय झालं? कोणतं नसतं. हे खोटे गुन्हे दाखल केले मराठ्यांच्या पोरावर राज्यात. खोटे गुन्हे दाखल केले करून घेणं देणं. त्यांनी काय ग्रामसेवक आणि त्यांनी केले कारण ते जातीनुसार झाले लाभार्थी पोलीस त्यांनी त्या 2 नेत्याच्या नावावर आणलं आणि हे जितके होते मी तितकं अधिकारी हे झाले नाही काय हे जितके होते तितके खड्ड्यात जाणार आणि ते मला कुटुंब घेतलेले आणि पुढे ते ठरणारच नाही. त्याची काय अडचण विचार भयाने त्यांनी ते फिर्यादी सुट्टी केली. या पाऊलला झालं ना पाऊलला झालं नुकसान गुप्त गुन्हागार शिवभाई बलिदान त्या अधिकाऱ्यांमुळे त्यांना त्याचा सहभागी करणंच गरजेचं आहे. हे कसं करत ते म्हणजे मी भारत तुमच्या लेकरावा मी जीवन तुमच्या लेकरावा तुमची लेकरावा समाजाला जेवढे समाज तेवढं पुण्य टाकायचं काम तुमच्या लेकराला आणि तुमच्या जातीच्या लेकराचं काम करणाऱ्याला पाहुणा म्हणलं पाहिजे तरच त्याचा अर्थ. तुम्हाला महत्वाचे विषय मागण्या काय? पहिली आंदोलनाची तारीख सांगतो. आंदोलनाच्या तारखेला जी तारीख डिक्लेअर आता होईल त्या तारखेला महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहायचं नाही. तारखेच्या पहिल्याच दिवशी जी आता तारीख डिक्लेअर करतोय त्या तारखेला पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी अंतरवाली द्यायचे. जिथं जागा मिळेल तिथं बसायचं. तुम्ही येऊन जाऊन केलं तरी चालेल. नाही थांबणारे थांबा. ऊन प्रचंड राहणार आहे. आपण आपली छत्री पाण्याची बाटली येताना रोज घेऊन यायची. येऊन जाऊन करायचं असेल पण आंदोलनाचा पहिला दिवस त्या तारखेला एकाही मराठी नाही.
आणि आता इथून गेल्यापासून लगेच गावातल्या घराघरातल्या मराठ्यांपर्यंत तुम्ही स्वतः सगळ्यांनी जातीसाठी जायचं. जाणार का? या गाडी पण झोपायचं त्या तारखेपर्यंत घर ना घर पिंजून काढायचं. जातीच्या कल्याणासाठी अंतरवाली मराठ्यांनी यायचं. पिकाचं नुकसान करू नका. इथं आल्याच्या नंतर आपली मराठा समाजाची संस्कृती आहे. छत्रपतींनी आपल्याला सांगितलंय मिरचीच्या देठाला सुद्धा हात नाही लावायचा. कोणाच्या मोसंब्या खाऊ नका. काहीच्या मोसंब्या नाही खाल्ल्या तरी खाल्ले म्हणते काही त्याला मोसंब्या द्यावं. तो मला मोसंब्या खाल्ल्या त्याचा काँग्रेस उगालेलं काम लाभार जाऊन असते काही काही जाऊन दे. पण नका हात कुणाच्या मिरचीला उसा. पण सुरुवात तुम्हाला तारीख सांगतोय. या कानी ही गावागावांमध्ये मराठा समुदाय माणूस गावात बैठकीला आलाय. कोणता समन्वयक आला, कोणता मराठा सेवक आला, कोण राजकारणी आला, पदाधिकारी आला, कोण आला, हे मराठी पक्षातल्या मराठ्यांनी, सगळ्या संघटनेतल्या मराठ्यांनी, सगळ्या समन्वयक मराठ्यांनी, सगळ्या मराठा सामान्य शेतकऱ्यांनी, मराठा सेवकांनी तुटून पडा. घर ना घर पिंजूर करा. त्या तारखेला अंतरवालीला सगळ्या मराठ्यांनी यायचंच. इथं 50-50, 100-100 किलोमीटर उभाराया जागा नाही पाहिजे. इतक्या मराठ्यांनी वाऱ्यासारख्या मराठ्यांनी धावले. तारीख आंदोलनाची, आंदोलन होणार अंतरवाली शांततेत, राज्यात होणार शांततेत. अंतरवालीत आंदोलन होणार. मी 30 मेला अंतरवालीत आमरण उपोषण सुरू करतो. 30 मेला तारीख आपली डिक्लेअर झाली. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. 30 जूनला उपोषणाशिवाय पर्याय नाही. ऐका ना, उपोषणाशिवाय पर्यायच नाही आपल्याला. ऐका तुम्ही, बरेच विषय सांगतो. विषय सांगतो नाही. ऐका ना, आपण एक काम करू. ऐका, सगळे खाली बसा ना, खाली बसा. 2 मिनिटं खाली बसा. अरे मुंबईला बी जाऊ काही काळजी नका करू. मुंबई पुन्हा पॅक करू आपण. फक्त ऐका, शांत ऐका. 1-2 मिनिट ऐका. आपल्याला याच्यासाठी करायचंय. मला शांततेची भूमिका लागते. 1 मिनिट ऐका फक्त. 1 मिनिट ऐका फक्त. पुन्हा तुमचं ऐकून घेतो. मग बस का तुम्ही फक्त ऐका. 1 मिनिट ऐका. ऐका बघा, तुमचं प्रेम मला कळतंय बाबा. माझ्यावर प्रेम करीत असते एवढे आलीच नसती. एवढे आलेच नसतात. बैठ नाहीच आपले. बैठ काहीतरी इतके. तर अंतरावली त्या दिवशी जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त मराठे 30 मेला येणार.
3 कोटीपेक्षा जास्त मराठी आंतरवाली तुम्हाला दिसतील. पण हे विश्वास आहे, मी प्रामाणिकपणाच्या जीवावर कमवलेला. तुमची माया ठीक आहे, पण माझी माया समजून घ्या. 1 करोडपेक्षा जास्त पोरं ऍडमिशन घेणार. थोडं शांत डोक्याने विचार करा. राज्यात 1 करोडपेक्षा जास्त ऍडमिशन होणार. व्हॅलिडा थांबल्या, त्यांनी कुणबी प्रमाणपत्र थांबवले. लेकरा बाळाला डोळ्या देखता वापरून नाही बघू शकत आपण. व्हॅलिडा टायमाला रोखून धरलं तर पोरांनी काय करायचं? नोकऱ्या लागलेल्या पोरांनी काय करायचं? विषय समजून घ्या. आपल्याला जून महिन्यात ऍडमिशन सुरू होते. आपण जर आधीच दंड घालला तर लेकरा बाळाचं सुखी समाधान या विषय होईल. कारण भरती आहे, ऍडमिशन आहे. आपल्या आई बापापासून, गावापासून, कुटुंबाला सोडून आपली लेकरं शिकायला जाते. आई बापा फीस भरते. फी जर निघालेला असून कुणबी प्रमाणपत्र दिले तर पोलिसांनी नाही दिले तर लेकरा बाळाचं वाटलं होतं. ही गोष्टी समजून घ्या. मी तुमच्या पाय पडून सांगतो, योग्य वेळी मराठ्यांनी लढायचं शिकायचं. आपण आतापर्यंत मी सांगतो ऐकून घ्या. तुमचं सगळं ऐकतो. तुमचं कधी ऐकलं नाही असं झालं नाही म्हणूनच तुम्ही ते लोकांना वाटतं फक्त जळक्याला जळवरतीला वाटतं फक्त किती क्लिअर करतो. आणि मी आधीच विचारलेला असलेला तुला काय माहिती रे तिकडे चापला घेऊन येणार. मी यांना विचारतो की म्हणजे दैनिक विचारित नाही, डायरेक्ट घोषणा करतो तुला काय माहिती रे. मी ह्या मायबापाला विश्वासात घेतल्याशिवाय नाही काय करत. तुला माहित नसतं कारण तू त्या टायमाला नेत्याच्या चपला टाकीत होता. मी सांगत होतो म्हणून तुला माहित होत. समजून घ्या. आपले लेकरं बाळाच्या त्या ऍडमिशन ठेवली. आपण आधीच लढायचं. वारंवार काय काय नाही म्हणतात का वारंवार कवर लढायचं, वारंवार लढावं लागणार आहे. तुम्ही जर शेत घेतलं तुम्हाला त्याच्यात काडी काढायला लागल, गवत काढायला लागल, त्याच्यात फवारे मारायला लागतील तर सोन्यासारखं लक्ष्मी तुमच्या दारात येईल. म्हणजे धान्य तुमच्या दारात येईल. आपण रामराम घालणारे लोक आहेत. हिंदू संस्कृती, वारकरी संप्रदायाची संस्कृती मानणारे लोक आहेत आपण. छत्रपतीचं हिंदुत्व पाळणारे लोक आहेत आपण. योग्य वेळी लढायचं, छत्रपतीच्या गनिमे पाया पडून शिकायचं. उठलं की कसले निर्णय नाही घ्यायचे. योग्य वेळ जून मध्ये ऍडमिशन आहे, दंगा वाजवायचा. घरी झोपून काय करता? ऊन लागत आहे झोपला घरी, पाऊस लागतोय झोपला घरी. लेकराचं आयुष्य होतं घरी झोपून काय करतो? कामाचे दिवस नाहीये. मे मध्ये काही काम नाही, ऊन लागत नाही, काय होत नाही, काही होत नाही. तुम्ही काळजी नका करू. कामाचे दिवस सुरू झाले त्या टायमाला आपण मोकळे होतो. तोवर पूर्ण आंदोलन पार पडतं. ऊन नाही लागत काही पडते म्हणतात काही बरं का लय ऊन ऊन नको. आणि तिथे पुढे तेव्हा ढगाणा ढगाणा करतो तेव्हा आणि तिथेच करतो रोडच्या कडीला तेव्हा नाही ऊन लागत. माझ्या जातीसाठी ऊन लागत आहे तुम्हाला. तिकडे लग्नात नाचाला नाही ऊन लागत. माझ्या जातीचे लेखा मोठे करायचे तर ऊन लागतंय. जातीसाठी ऊन नाही ताण नाही. मरणाला तरी मागं सरकारचं नाही. सरकारला 30 मेला गुडघर टेकायचं म्हणजे टेकायचं. जे होईल ते होईल, बोलायचं नाही. मागणी आपली हैदराबादचा गॅजेटियरचा GR काढलाय. स्थानिक चौकशीचा अहवाल सांगायला सुरुवात करायला आता सगळी. त्याचप्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र 29 मेच्या आत द्यायचं. कारण 30 मेला आंदोलन सुरू होणार. 1, 2 सातारा संस्थांचा तुम्ही GR का काढला नाही? 1 महिन्यात का थांबली होती? 8 महिने वेळ दिलाय. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान, मिरज संस्थान या सगळ्या संस्थांचा GR, सातारा संस्थान हैदराबादचा काढलेला GR 94चा GR जो काढला होता 1994 ओबीसी साठी, त्या GRच्या धर्तीवर सातारा संस्थांचा
JR आणि हैदराबाद गॅझेट याचा JR एकत्र घ्यायचा. कारण 1954चा JR काढला, ओबीसीचं कुठेही प्रमाणपत्र थांबलं नाही. आमचे कसे थांबले? त्यामुळे त्या धर्तीवरच JR पाहिजे. हे झाले 2. तिसरं, महाराष्ट्रातले सगळे सरसकट गुन्हे मागे घ्यायचे. बलिदान गेलेले कुटुंब यांना महावितरण मध्ये आणि MIDC मध्ये नोकरी देण्याचा JR काढायचा. 30 मेच्या आत आपल्या साथीतल्या सगळ्या योजना बंद केल्या. सगळ्या योजना सुरू करायच्या पुन्हा. एकही योजना बंद आणि खपवून घेणार नाही. जेवढ्या हॉस्टेलला जागा घेतलेल्या त्या सगळ्या जागा संपादित करून तिथं वास्तू उभा होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी निघतो. आमच्या ज्या मागण्या तुमच्या पुढे ठेवल्या यातली एकही आता आम्ही ऐकून घेणार नाही, झाली नाही. म्हणून महामंडळाचे परतावे सगळे थांबले. ते सगळे परतावे ताबडतोबीनं वाटप केले पाहिजे. कुणबी प्रमाणपत्र दिलेल्या बांधवांचे व्हॅलिडिटी सगळे द्यायचे तातडीने 30 मेच्या आत सांगा. हे मुख्यमंत्री साहेबांचं काम. उपसमिती काही कामाची नाही. उपसमिती मराठ्यात बांधलेली. उपसमितीचा अध्यक्ष आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकला होता की हा माणूसच मराठ्याचं कल्याण करेल, पण तसं वाटत नाही. ते ह्या गोदावरीचं पाणी नेते, त्या गोदावरीत नेऊन टाकले. त्यांना कामच नाही. त्यामुळे ती उपसमिती बरखास्त करून टाका आणि स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करा. म्हणजे मराठ्याला टेन्शन. उपसमिती कशासाठी असती? गोरगरीब मराठ्यांना अडचणी आल्या ते सोडून मराठा नाव दिलं तिला. मराठ्यांच्या समस्या सोडायचं काम करायचं. उपसमिती कारखान्याचं गाळं किती झालं बघती. साखरेचे पोते मोकळे किती बघती. रथयात्रा काढती कोणची घालून उपसमिती. या गोदावरी त्या गोदावरी गेली इंदोरच्या. तिकडचं पाणी ह्या हिचं तांगण हिचं होतं ते तिकडे नेत. इथं आमच्या अंजीर पंचायत आमचं पाणी तिकडे घेऊन गेली उपसमिती. वाय उपसमिती. उपसमिती एकही काम करत नाही. उपसमिती आल्यापासून अधिकाऱ्याला काय करावं कळा. यांचा धाक पाहिजे. अधिकाऱ्यांवर धाकच नाही. आमचे रोखले धाक कसा लागतो बघा तुम्ही. धाकच नाही. आता हे गॅजेट नुसार नोंद नाही आहे. याची नोंद निघाली. हे लय भयानक भया. विखे पाटील साहेब आहे ना, फडणवीस साहेब ध्यानात घ्या म्हणून मी मराठ्यांसाठी तळतळतो. या माणसाचे कदम नावाचा माणूस आहे. त्यांची वंशवळ इथं आहे. तर आमच्या विविध मागण्या 30 तारखेपर्यंत मान्य करा. एकही योजना बंद. नारायण कदम पण याची सक्कात चुरत बोल. यांचं म्हणणं काय माहितीये का? नारायणच्या खालीच पाहिजे. नारायणच्या वरून जमाना आहे. नारायणच्या खाली. आरक्षणासाठी नेमलेली समिती काम करत नसल्याचा जरांगेंनी या ठिकाणी आरोप केलेला आहे. यासह 29 तारखेपर्यंत मराठ्यांनी अंतर्वालीत यावं असं आवाहन सुद्धा जरांगेंनी यावेळी केलंय. आमच्या विविध मागण्या 30 तारखेपर्यंत मान्य करा. त्यानंतर आंदोलनाला कोट्यावधी सत्य चुलत हो बघा. पण जिथे एक लाभार्थी पोलीसला अधिकारी आला. 3 जण आहेत ना ते. त्यांनी काय लिहिलंय पुढे नाही आणखीन एक पान होतं ना.
काय लिहिलं लाभार्थी टोळीच्या अधिकाऱ्यांनी? यांनी लिहिलं सख्य चुलत भाऊ, यांनी लिहिलं बघा 8 तर आरक्षणासाठी नवीन समिती स्थापन करा अशी ही मागणी जरांगेंनी केली. यांना प्रमाणपत्र देण्यात येऊ नये आवाहन केलेलं आहे. सरकारला या मागण्या मान्य कराव्याच लागतील असं सुद्धा जरांगे यावेळी म्हणालेत. तर आरक्षणासाठी नवीन समिती स्थापन करा असं म्हणत त्यांनी शिंदे समितीवर काही आरोप केलेले आहेत. शिंदे समिती नोंदी शोधत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. आमच्या विविध मागण्या 30 तारखेपर्यंत मान्य झाल्या पाहिजे, शिवाय एकही योजना बंद झालेली आम्ही खपवून घेणार नाही असंही जरांगे म्हणाले. हैदराबाद संस्थांचा GR का काढला नाही असा सवाल सुद्धा जरांगेंनी उपस्थित केलेला आहे. 30 मे रोजी मोठं आंदोलन उभारणार असल्याचं सुद्धा जरांगेंनी या ठिकाणी म्हटलंय. शिवाय 1994च्या धर्तीवरच आम्हाला GR पाहिजे अशी ही मागणी जरांगेंनी करत सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थांचा GR काढा असंही म्हणालेले आहेत. 30 तारखेला सरकारला गुडघ्यावर या ठिकाणी आणणार असल्याचा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी दिलेला आहे. शिवाय आपण उपोषण सुरू करणार असल्याचं पुन्हा एकदा जरांगेंनी या ठिकाणी म्हटलंय. यासोबतच मंत्रिमंडळाची उपसमिती बरखास्त करा अशी ही मागणी जरांगेंनी केली आहे. मराठा उपसमिती एकही काम करत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. घर पिंजोका त्या तारखेला आंतरवालीला सगळ्या मराठ्यांनी यायचंच, वाऱ्यासारखाच मराठ्यांनी धावले. तारीख आंदोलनाची, आंदोलन होणार आंतरवालीत शांततेत, राज्यात होणार शांततेत. आंतरवालीत आंदोलन होणार. मी 30 मेला आंतरवालीत आमरण उपोषण सुरू करतो. 30 मेला तारीख आपली डिक्लेअर झाली, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. तर सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थांचा GR काढण्याची मागणी सुद्धा जरांगेंनी केलेली आहे. यासह 30 तारखेला सरकारला गुडघ्यावर आणणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. तर त्यांच्या या पत्रकार परिषदेवेळी, या सभेवेळी मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे हे लोक इथे दाखल झाल्याचं आपण पाहतोय. प्रश्न मार्गी काढायचा या आंदोलनात, काहीही शिल्लक ठेवायचं नाही. म्हणून काम आयुष्य असते. आणखी कोणत्या डायरेक्ट केलेल्या मागण्या आपण सगळं उद्या पत्र देऊन टाकू. उद्या आपण एक पत्र देऊन टाकू आपल्याला मागण्याचं. जेवढ्या मागण्याचं आपण देऊ. आपल्या झाल्या ना कोणत्या हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणी प्रमाणपत्र. तर मंत्रिमंडळाची उपसमिती बरखास्त करा, ती समिती काम करत नसल्याचा आरोप जरांगेंनी केलेला आहे. आणि आता नवीन समिती स्थापन करण्याचंही जरांगेंनी मागणी करत म्हटलंय. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देऊ. शिंदे समितीला रेवा शोधायला लावायचा. शिंदे समितीला नुसतं फिरून देऊन चालणार नाही. आणि सेपरेट मंत्रालय स्थापन करायचं. का? मराठा आणि कुणबीसाठी सेपरेट काम करायला माणसं लागते. तेव्हा जातीचे प्रश्न सुटतात, असे सुटत नाही. नसता त्यांनाच म्हणा इथून पुढे चांगलं काम करा. विखे पाटलाला आमची काही नाराजी नाही. समाजाचं चांगलं काम करा, समाजात नाव कमवा, राहू द्या, काय हरकत नाही. आपल्या जेवढ्या मागण्या त्या मागण्याविषयी, कारण हे भयंकर विषय. कारण जूनला आता ऍडमिशन आपल्या पोरांचं वाटलं होता कामा नाही. आणि सगळ्यांनी इतकं जोराने कामाला लागायचं, इतकं जोराने कामाला लागायचं. एकही घर म्हणला माणूस नाही पाहिजे की प्रमाणपत्र आंदोलनाची माहिती मला दिली नाही असा एकही मराठा मला नाही पाहिजे. नाही आला तरी चालेल, पण आपण घरापर्यंत जायचं. सगळ्या राजकीय मराठ्यांना सांगा, जो मराठा बैठकीत दिसणार नाही, मराठी 2029ला त्याचा बरोबर नेटवर्क काढते. कारण आपल्याला ईडब्ल्यूचे प्रश्न मार्गी काढले, ते पोरांचे आदिसंख्या पदक पडले. 2014चे 19चे PSI पोर आहेत, त्यांचे विषय मार्गी काढायचे. आपल्याला खूप प्रश्न आहेत. आपल्या
सातारा संस्थांचं गॅझेटियरचे शीर्षक सगळ्या मागे द्यायच्याविषयी आपले हॉस्टेल बॉम्बे गव्हर्नमेंटचा ती गॅझेटियरचा जे काढायचा आहे आणि आपलं मेन काम एक मागं राहिले सगळ्या सोयऱ्यांची आधी सूचना आपली तिथं पण तयार घ्यायचा सोडायचंच नाही यांना हे आपल्याला अडचण आपण यांना सोडायचं नाही. माझं शेवट सांगणं फडणवीस साहेब मराठ्यांच्या नादी लागू नका. मराठ्यां पुढं शांतपण चालू देणार नाही. आणि आता सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो तर जरांगेंनी आंदोलनाचा हा एल्गार पुकारलेला आहे. शिवाय 30 मे पासून आमरण उपोषण करणार असल्याचंही म्हटलंय. त्याचप्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र 29 मेच्या आत द्यायचं कारण 30 मेला आंदोलन सुरू होणार. 1, 2 सातारा संस्थांचा तुम्ही GR का काढला नाही? 1 महिन्यात ताठ म्हणली होती, 8 महिने वेळ दिलाय. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान, मिरज संस्थान या सगळ्या संस्थांचा GR, सातारा संस्थान हैदराबादचा काढलेला GR 94चा GR जो काढला होता 1994 ला ओबीसी साठी त्या GRच्या धर्तीवर सातारा संस्थांचा GR आणि हैदराबाद गॅझेटियरचा GR एकत्र घ्यायचा. कारण 1994चा GR काढला ओबीसीचं कुठेही प्रमाणपत्र थांबलं नाही. आमचे कसे थांबले? त्यामुळे त्या धर्तीवरच GR पाहिजे. हे झाले 2. तिसरं महाराष्ट्रातले सगळे सकट गुन्हे मागे घ्यायचे. बलिदान गेलेले कुटुंब यांना महावितरण मध्ये आणि MIDC मध्ये नोकरी देण्याचा GR काढायचा. 30 मेच्या आत आपल्या सारखीतल्या सगळ्या योजना बंद केल्या. सगळ्या योजना सुरू करायच्या पुन्हा. एकही योजना बंद आम्ही खपवून घेणार नाही. जेवढ्या हॉस्टेलला जागा घेतलेल्या त्या सगळ्या जागा संपादित करू. तिथं वास्तू उभा होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी निघतो. तर जरांगेंनी या ठिकाणी नेमक्या काय मागण्या केल्यात आपण सविस्तर जाणून घेऊयात. हैदराबाद गॅझेटियर नुसारचे कुणबी प्रमाणपत्रांचे थांबलेले वाटप पुन्हा एकदा सुरू करावेत. आंदोलनाच्या 29 तारखेच्या आत मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं. यासह कुणबी नोंदी सापडलेल्या 58 लाख मराठ्यांना तातडीनं प्रमाणपत्र देण्यात यावी. सातारा गॅझेटनुसार GR तातडीनं काढावा आणि आता पुन्हा वेळ वाढवून देणार नाही असाही इशारा देत सातारा, कोल्हापूर, पुणे, औंध, मिरज या संस्थांचा प्रलंबित GR 1994 नुसार काढावा. महाराष्ट्रात आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावेत. आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबाला महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढावा. अशा मागण्या जरांगे पाटलांनी यावेळी केलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहूयात नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत. हैदराबाद गॅझेटियर नुसारचे कुणबी प्रमाणपत्रांचे थांबलेले वाटप पुन्हा एकदा सुरू करावे. त्यानंतर आंदोलनाच्या 29 तारखेच्या आत मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं. कुणबी नोंदी सापडलेल्या 58 लाख मराठ्यांना तातडीनं प्रमाणपत्र देण्यात यावीत. यासह सातारा गॅझेटनुसार GR तातडीनं काढावा आणि आता पुन्हा वेळ वाढवून देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय. शिवाय सातारा, कोल्हापूर, पुणे, औंध, मिरज या संस्थांचा प्रलंबित GR 1994 नुसार काढण्याचीही जरांगे पाटलांनी मागणी केली आहे. शिवाय महाराष्ट्रामध्ये आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे अशीही मागणी त्यांनी केली आहे. आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबाला महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा अशी मागणी सुद्धा जरांगेंनी केली आहे. कारण घर पिंजोरला त्या तारखेला आंतरवालीला सगळ्या मराठ्यांनी यायचंच. वाऱ्यासारखाच मराठ्यांनी धावले. तारीख आंदोलनाची, आंदोलन होणार आंतरवालीत
शांततेत राज्यात होणार शांततेत आंतरवालीत आंदोलन होणार. मी 30 मेला आंतरवालीत आमरण उपोषण सुरू करतो. 30 मेला तारीख आपली डिक्लेअर झाली, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्याचप्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र 29 मेच्या आत द्यायचं, कारण 30 मेला आंदोलन सुरू होणार. 1, 2 सातारा संस्थांचा तुम्ही GR का काढला नाही? 1 महिन्यात ताठ म्हणले होते, 8 महिने वेळ दिलाय. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान, मिरज संस्थान, या सगळ्या संस्थांचा GR, सातारा संस्थान हैदराबादचा काढलेला GR, 94चा GR जो काढला होता 1994 ला ओबीसी साठी, त्या GRच्या धर्तीवरच सातारा संस्थांचा GR आणि हैदराबाद गॅझेटियरचा GR एकत्र घ्यायचा. कारण 1994चा GR काढला, ओबीसीचं कुठेही प्रमाणपत्र थांबलं नाही. आमचे कसे थांबले? त्यामुळे त्या धर्तीवरच GR पाहिजे. हे झाले 2. तिसरं, महाराष्ट्रातले सगळे सरसकट गुन्हे मागे घ्यायचे. बलिदान गेलेले कुटुंब यांना महावितरण मध्ये आणि MIDC मध्ये नोकरी देण्याचा GR काढायचा. 30 मेच्या आत आपल्या सारखीतल्या सगळ्या योजना बंद केल्या, सगळ्या योजना सुरू करायच्या पुन्हा. एकही योजना बंद आणि खपवून घेणार नाहीत. जेवढ्या हॉस्टेलला जागा घेतलेल्या त्या सगळ्या जागा संपादित करून तिथं वास्तू उभा होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न मागे निघतो.